नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, हा व्हिडिओ जर तुम्ही अपडेट म्हणून बघत असाल तर व्हिडिओ स्किप करून टाका, म्हणजे तुम्ही पाहू नका. पण माहितीस्तव आणि योग्य माहिती तुम्हाला माहित असेल तर शिक्षक बनण्यापासून तुम्हाला कोणीच रोखू शकणार नाही. या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला डिटेलमध्ये 1ली ते 12वी या वर्गासाठी टीईटी काय भूमिका बजावते याबद्दल सविस्तर चर्चा करणार आहे. सर्वात महत्त्वाचं विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. विद्यार्थी मित्रांनो, शिक्षक पात्रता परीक्षा, मी काय बोलतोय, टीईटी बोलत नाही किंवा सीटीटी बोलत नाही, परीक्षा का पास करायची आणि त्याचा फायदा का होतो आणि तुम्हाला सिलेक्शन होण्यास काय मदत होते हे थोडक्यात सांगतो. मित्रांनो, सर्वाधिक महाराष्ट्रामध्ये 1ली ते 5वी या घटकासाठी झडपीच्या शाळा सर्वाधिक आहेत जिल्हा परिषदेच्या. पण मनपा आहे, नगर परिषद आहे, नगर पंचायत आहे, गावगाडा आहे, सगळं चाललं. संस्था आहेत 1ली ते 5वी, सर्वाधिक जागा आहेत, म्हणजे सर्वाधिक शाळा आहेत, म्हणजे जागा सुद्धा सर्वाधिक येतात. जागा सुद्धा सर्वाधिक येतात. त्याला कंपल्सरी जर विचारात घेतलं, डीएड कंप्लीट लागतच. डीएड प्लस टीईटीचा फर्स्ट पेपर तुम्हाला पास होणं आवश्यक आहे, म्हणून तुम्हाला टीईटी महत्वाची आहे. मित्रांनो, लक्षात घ्या. सर, या वर्गासाठी मुलाखती आणि विना मुलाखत असे दोन्ही राऊंड होतात का? यस. मग तुम्हाला काय गरजेचं आहे रे? आपल्याला विना मुलाखत या परीक्षेला सिलेक्ट होणं गरजेचं आहे. म्हणजे टीईटी कंपल्सरीच आहे. त्यामुळे विद्यार्थी मित्रांनो, आपण टीईटीच्या आतापासून लेक्चर घेणं चालू केलेलं आहे. कारण आगामी परीक्षेसाठी जे की हंगामी क्लास नाहीत, आपले कंटिन्युअसली एक क्लास चालूच असतात. मग हंगामी क्लास तुम्हाला काय करतात, 1-1.5 महिना हवा करतात, जाहिरातबाजी करतात. त्या क्लासमधून तुम्हाला काही एक फायदा होत नाही. म्हणूनच आपला सातत्याने टीईटीचा निकाल कमी लागत असतो. म्हणजे जाहिरात आली की अभ्यास करायची, जाहिरात आली की अभ्यास करायचे. पास व्हायचं नाही, 72 मार्क मिळवायचं, 75 मार्क मिळवायचं, 80 मिळवायचं, 82 अडकायचं, असेच चाललेलं आहे आतापर्यंत. मित्रांनो, महा टीईटी व सीटीटी या दोन्ही परीक्षेमध्ये 5,500 पेक्षा जास्त लोकांना आपण पास केलेलं आहे. त्याचबरोबर शिक्षक भरतीमध्ये मागच्या TIT2 मध्ये साधारणपणे विद्यार्थी मित्रांनो 2,500 ते 3,000 विद्यार्थी आपले शिक्षक म्हणून रुजू झालेले आहेत. आणि आता विद्यार्थी मित्रांनो TIT3 मध्ये साधारण 3,500-4,000 लोक आपले चांगल्या गुणांनी पास होतील आणि त्यांचं सिलेक्शन सुद्धा झालेलं असेल. त्यामुळे आपली बॅच चालू झालेली आहे. ज्या विद्यार्थ्यांना बॅच जॉईन करायचंय त्या विद्यार्थ्यांनी माझी या संपर्क क्रमांकावर व्हॉट्सअप करून बॅच जॉईन करायचं आहे. हा, बरोबर, ठीक आहे. ती कमेंट करणारे, बरोबर, इकडे लक्ष द्या, कमेंट करणारे, क्लास तुमचा धंदा आहे. यस, आमचा धंदा आहे. पण क्लासच्या माध्यमातून डान्स क्लास शिकवला जात नाहीये. तर तुम्हाला काहीतरी इथे आल्यानंतर टीईटी किंवा सीटीटी किंवा TIT एक्झाम मध्ये जे विषय येतात ते शिकवले जातात. मग तो धंदा आहे का काय आहे तुम्ही ठरवायचे. कमेंट करणारे आता डायरेक्ट कांटाळले असतील. ओके, का आतापासून मी ही मेहनत का घेतो? कारण माझ्या क्लासचा विद्यार्थी पास व्हावा यासाठी. म्हणून विद्यार्थी मित्रांनो, ज्यांना गरज आहे त्यांनी सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. आवश्यक असेल तर क्लास जॉईन करा. त्याच्याशिवाय शक्य नाही आहे. मित्रांनो, तुम्हाला वाट दाखवणारा मार्गदर्शक जर योग्य असेल तरच तुम्ही पास करणार आहात या एक्झाम. तुम्हाला पण माहित आहे हार्डनेस किती आहे, कधीपासून करणं गरजेचं आहे, वेळ किती काढावा लागणार आहे, कंटिन्युटी ठेवली पाहिजे का नाही, याबद्दल सविस्तर माहिती आली असेल TIT2 मध्ये तुम्हाला. आणि सिलेक्शन होणारे मित्र आपले आजूबाजूचे का सिलेक्शन झाले, काय केलं त्यांनी, कुणासोबत केलं, कुणाचं मार्गदर्शन मिळवलं, हे सांगायची गरज नको आहे. लाईव्ह क्लास आहेत, त्याचबरोबर रेकॉर्ड सुद्धा भेटेल, त्याचबरोबर नोट्स आहेत, पेपर विश्लेषण आहे, मागील पेपरचा सराव आहे आणि विद्यार्थ्यांना कॉन्फिडन्स आहे. 100% सिलेक्शन आहे. आता 100% सिलेक्शन म्हटलं, सर तुम्ही 100% सिलेक्शन म्हणताय, मग 100% आम्ही पास होऊच का? बाळांनो, मी शिकवतोय 1000% शिकवतोय म्हटल्यानंतर तुम्ही 100% माझ्यासोबत तरी राहिलं पाहिजे. सोबत राहा, फक्त पास होण्याची चिंता करू नका. मग पुढे पास होण्याची चिंता करू नका. महा टीईटीला 3.5-4.5% रिझल्ट पण लागत नाही. त्यावेळेस तुम्हाला सोबत राहायचंय, सांगितलेल्या गोष्टी वेळेवर करायच्या. चला मुद्द्यावर येऊ आपण. 1 ते 12 पर्यंत सिलेक्ट व्हायचंय आपल्याला म्हटल्यानंतर काय करायचं. आता याला टीईटी शिवाय पर्याय नाही. टीईटी नसेल तर तुमचं सिलेक्शन होणारच नाही. लक्षात घ्या, होणारच नाही. टीईटी किंवा सीटीटी असणं आवश्यक आहे. त्यानंतर 6 ते 8 मित्रांनो त्यानंतरच्या जागा येतात. या सुद्धा झडपी किंवा संस्थेच्या असतात. मित्रांनो लक्षात घ्या, या झडपी किंवा संस्थेच्या असतात. याला डीएड प्लस पदवी गरजेची आहे.
प्लस सेकंड पेपर सुद्धा पास असणं गरजेचंच आहे मित्रांनो. आता बीएड असेल, बीएड प्लस पदवी असणं आवश्यक आहे. टीईटीचा सेकंड पेपर पास असणं आवश्यक आहे. याच्या नंतर याला जर 10 मित्रांनो याला 10 जागा असतील तर याला 6 जागा असतात, लक्षात घ्या. पुढे जे बीएससी बीएड किंवा बीए बीएड झालेले लोक आहेत किंवा इतर एज्युकेशन मधून बीकॉम इंजिनिअरिंग वगैरे वगैरे त्या लोकांना कसं पुढे हँडल करता येतं बघा, लक्षात घ्या. फक्त बीएड झाले 9वी 10वी या वर्गासाठी ते पात्र असतात. पदवी प्लस बीएड काय असतं, पदवी प्लस बीएड. याच्यामध्ये विद्यार्थी मित्रांनो मुलाखत सह आणि मुलाखत विना मुलाखत, विथ इंटरव्ह्यू आणि विदाउट इंटरव्ह्यू असे 2 राऊंड असतात. याच्यामध्ये विचारात घेतलं, आता समजा याच्या 4 जागा असेल तर यातल्या 3 जागा ह्या विना 3 जागा ह्या मुलाखत सह असतात, 2 जागा या 4 ना, 1 जागा ही विना मुलाखत असते, लक्षात ठेवा. म्हणजे हे प्रमाण असतं. म्हणजे तुम्हाला काय सांगतोय, मुलाखत सह जायचंय की विना मुलाखत जायचंय. मुलाखत सह गेल्यानंतर तुम्हाला तोटा फायदा नफा सगळंच माहित असेल. ओके. त्यानंतर 11वी 12वी पदव्युत्तर पदवी, पदव्युत्तर पदवी म्हणजेच पीजी पोस्ट ग्रॅज्युएशन असणं गरजेचं आहे. यातले तर 3 जागा असतील, यातल्या 3 जागा असतील. या 3 जागापैकी 1 विना मुलाखत असेल आणि 2 मुलाखती सहच असतील. पण या लेवलचे आपल्याला मार्क असणं गरजेचं आहे. या लेवलचे टीआयटी मध्ये मार्क असणं गरजेचं आहे. आता टीईटी परीक्षेची पात्रता तुम्हाला माहितच असेल की कास्टचा असेल तर 83 मार्क मिळवायचे, ओपनचा असेल तर 90 मार्क मिळवायचे, हे तर फिक्स ठरलेलंच आहे. आता मी त्याच्या पुढे जाऊन टीआयटीचं सुद्धा मेरिट सांगतो मित्रांनो. टीआयटीला कसे मार्क असले पाहिजे सर्वसाधारण लक्षात घ्या. इथे कास्टचा कुठल्याही कास्टचा असेल तर 120 मार्क पाहिजे, विदाउट कास्ट असेल तर 125 पाहिजे, इथे 130 पाहिजे. कास्टचा 135 विदाउट कास्ट असेल म्हणजे ओपन मध्ये असेल. सेम इथे जर बघितलं 130 32-35 चालेल. इथे 140च्या दरम्यान असले पाहिजे, 32 ते 40. आणि इथे विद्यार्थी मित्रांनो 145 150च्या पुढे मार्क असणं आवश्यक आहे. हे झालं मित्रांनो विदाउट मुलाखत सिलेक्शन. म्हणजे तुमची मुलाखत न घेता तुमचं डायरेक्ट सिलेक्शन असेल, लक्षात घ्या. काय असेल, डायरेक्ट सिलेक्शन असेल. मुलाखत न घेता डायरेक्ट सिलेक्शन असेल, त्या विद्यार्थ्यांना असे मार्क मिळवणं आवश्यक आहे. त्या पलीकडे जाऊन मित्रांनो आता TIT 3 मध्ये सर पेपर लय सोपे आलते, विद्यार्थ्याला खूप अनुभव होता, अरे हेच रेंज राहणार. बघा तुम्ही हा शब्द रेपा ठेवा, हीच रेंज राहणार, हीच. अजिबात घाबरायचं नाही. या रेंज मध्ये मार्क आला TIT 3 ला तुमचं सिलेक्शन झालेलं असेल, गॅरंटी के साथ. अरे बोंबाटा करणारी मी 8 वर्ष झाले या क्षेत्रामध्ये काम करतोय, एकदम व्यवस्थित माहित आहे. मी फक्त विद्यार्थ्यांच्या मार्कावर काम करतोय मित्रांनो, इकडे तिकडे भटकत हिंडत नाही. जे की अपडेट म्हणून काही व्हिडिओ बनवत नाही. जे महत्वाचं आहे तेच. अपडेट आल्यानंतरच व्हिडिओ येतो आपला, आधी मध्ये येत नाही. विद्यार्थ्याचा वेळ खात नाही, कारण विद्यार्थी कन्फ्युज होतात. विद्यार्थी मग ते सोडून देतात, यार माझं शेतीच बरं आहे, मी वेल सेटल आहे, माझं गृहिणी आहे तर गृहिणी सांभाळते, मला 20,000चा पगार आहे तर तेच बरं आहे, या पवित्र पोर्टलच्या कुठं नाही. तसं नाही आहे मित्रांनो. नोकरी तुम्हाला सुद्धा लागू शकते. हा तुम्हाला अंदाज व्यवस्थित बांधता आला पाहिजे. या टीईटी सारख्या परीक्षा तुम्हाला पास करता आल्या पाहिजेत. मुलाखतीच्या कचाट्यातून बाहेर कसं निघता येईल याकडे तुमचं लक्ष असलं पाहिजे. आता माझं तर म्हणणं आहे मित्रांनो, सीटीईटी होणारच नाही. कारण बघा ना, जुलै महिना अर्धा गेला, साधारण जुलै महिना अर्धा गेल्यानंतर राहिलेला पोर्शन आता काय राहिले, डिसेंबरची टाकतील डायरेक्टली, डिसेंबरलाच होईल, मध्ये टीईटी एक्झाम होईल. त्यामुळे टीईटीवर फोकस करा. जागा येतील का, जागा भरल्या जातील का. 150 दिवसात सांगितले त्यांनी 10,000 पदसंख्या कशाची भरा, शिक्षक भरतीची. अरे कुठून भरणार आहेत, मागचेच लोक अजून रिक्त आहेत. मग ही 10,000 पदसंख्या TIT 3 ला येणार आहे. आणि त्यानंतर TIT 4 ची तयारी करणाऱ्या लोकांना एकच सांगेन, पुढले 10 वर्ष शिक्षक भरती होणार, फक्त जागा कमी येतील पण शिक्षक भरती होणार.
तुम्हाला या परीक्षा आतापासून क्रॅक करायच्यात, या परीक्षेवर फोकस करायचंय, या परीक्षेला लागणारी पुस्तकं काय असतात, क्लास कोणता जॉईन करायचा, कोणत्या पद्धतीने अभ्यास करायचा, संपर्क क्रमांक दिलेला आहे, संपर्क क्रमांकावर संपर्क साधू शकता. थँक्यू व्हेरी मच. जय हिंद मित्रांनो, भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये. ऑफर चालू आहे, ऑफरचा लाभ घ्या आणि लाडक्या बहिणीने लवकरच शिक्षक व्हायचे. जय महाराष्ट्र या व्हिडिओमध्ये कुठे कमतरता आहे नक्कीच कमेंट करून सांगायला विसरू नका. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद. भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये. धन्यवाद.